किती गाड्या आहे? 4 गाड्या, 2 स्कॉर्पियन, एक वॅगनार आणि एक आल्टो. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव विकास गाडगे आणि आपल्यासोबत आहे आज अनिकेत भाऊ. कसला दिसतोय बॅकर? चष्मा विस्मा कसला बॅकर दिसतोय. तर तुम्हाला आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, म्हणजे नाही का सुरू व्हायच्या आधी. तर त्याच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही तो बंगला बघा, 2 गाड्या बघा, स्कॉर्पियन टॉप मॉडेल एक आहे, एक लो मॉडेल आहे, त्याच्यामध्ये वॅगनार एक आहे, एक आल्टो एक आहे. आणि ते बांधले कशाच्या जेव्हा माहिती का तुम्हाला? कशाच्या जेव्हा? आणि सांग रे. कशाचे जेव्हा बांधले? 30 रुपयाचा फुगा फक्त. म्हणजे आम्ही डेअरी, आम्ही नाही का जनावर सांभाळून त्यांचं दूध घालून तरी काय भेटत नाही आम्हाला. आता याच्या का पण भरपूर जनावर आहे, याची रानात जाते जनावर चरायला, तरी त्याला काय भेटत नाही, नाही का? भेटतंय पण गारताच पूर्ण होते फक्त आमच्या. असं काय आम्हाला गाडी बिडी घ्यायची आम्हाला घेता येत नाही. पण तिथं 30 रुपयाचा फुगा विकणे झाले बाई. या 2 गाड्या मोठ्या, 2 छोट्या गाड्या, एक बंगला, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. चांगलं या जगात चांगलं करायला गेलं ना काहीच उपयोग नाही. 2 नंबरचा धंदा करायला लागेल. हां पण नको, आपण तसं नाही करायचं. हां आपण चांगलंच करायचं बाई. हां भले थोडं लेट होईल सक्सेस, पण चांगल्या मार्गाने सक्सेस झालेलं चांगलं. ठीक आहे, हे राहिलं. आम्ही चालू आहे आज खेळला. जरा पंखा आणायचा आहे, घरात पंखा बिघडलेला आहे, नवीन आणायचा पंखा आपल्याला, त्यासाठी चाललेलं आहे आम्ही खेळला. आता आम्ही खेळ सिटी पशी आहे, अजून थोडंफार काम आहे, थोडं खेळला ते करू. पंखा घ्यायचं झालं आता आम्ही त्या दुकानातून मागच्या. आता चालले आपल्याला आहे ना, जाता जाता आज प्रसाद आहे आमचा याच्यासाठी, नवरात्रीच्या नाही का देवीसाठी, त्यासाठी आहे ना हे घ्यायचं, प्रसाद घ्यायचा आहे, मग घरी जायचं. जे महत्त्वाच्या कामासाठी आलं होतं तेच काम नाही झालं आमचं. ते दुकानच बंद आहे, मोबाईल शॉपी बंद आहे. ती उद्या मोबाईल शॉपी चालू होणार ती. मित्रांनो, इथं नेमकी खेडचं जे बस स्थानक आहे त्याच्या पुढंच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची स्मृतिशिल्प आहे, बघू शकता. एकदम भारी बनवलेलं आहे. इथं गार्डन आहे भारी बनवलेलं. पूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यावर. शहीद सुखदेव, शहीद शिवरामहरी राजगुरू यांची पण माहिती दिलेली आहे, आणि भगतसिंगांची पण पूर्ण माहिती दिलेली आहे याच्यावर. कधी जन्म झाला होता आणि मृत्यू, आणि पुतळा सौजन्य पण दिलेले आहे, कोणी बांधलेला आहे नाही का. खेडमध्ये बस स्थानक आहे त्याच्या पुढेच हे बनवलेलं स्मृतिशिल्प. हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांचे स्मृतिशिल्प हे 22/10/2018 रोजी उद्घाटन झालेले आहे. उद्घाटन हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नेते आणि शिवाजी आढळराव पाटील खासदार यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन. हा मेन रोड आहे, नाशिक पुणे नाशिक हायवे, त्याच्या शेजारीच बनवलेले आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो, पण इथं नाही का इथं उघडं नव्हते, बंद केलेला असतो गेट. आता या मावशी नाही का साफसफाईसाठी आल्या होत्या, त्याच्यामुळे ते उघडले, त्याच्यामुळे आम्ही आलो होतो. आता चला, पंखा घेतलाय त्याच्यासाठी आलो होतो. फक्त जे महत्त्वाचं काम असतं ते काही झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे आता उद्या यावं लागेल परत. चला.